महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने घर तिथे रमाई या अभियानाअंतर्गत यंदाचा रमाईरत्न पुरस्कार माननीय किरण केंद्रे यांना डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आपण आता तात्काळ वेळ न दवडता रमाईरत्न पुरस्कारांचं वितरण करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना, रमेश दादा बागवे, अभय छाजेड आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा रमाईरत्न पुरस्कार किरण केंद्रे आणि वागस्कर ताईंना आपण सन्मानपूर्वक प्रदान करणार आहोत। किरण केंद्रेंना विनंती की त्यांनी आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे त्यामागे त्यांची काय भावना आहे ती व्यक्त करावी। किरण केंद्रे। या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तुमची आमची सर्वांची आपली माता रमाई यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला आहे, खरं तर मला शब्द नाहीत की मी एवढा पात्र आहे का नाही माहिती नाही मला, की एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा, जी विश्वाची आई होऊ शकते इतकी ताकद असलेली जी रमाई, जिच्यामुळे आज मी इथे उभा आहे, बाबासाहेब असतील किंवा रमाई असतील, यांच्या विचाराचा एक छोटासा वारस, त्यांच्या पायाची धूळ, त्यांच्या विचाराचा एक छोटासा कण घेऊन पुढे निघालेला एक छोटासा खेडेगावातला मनुष्य इथे आलाय। हा खरं तर माझा नाही, खरं त्यांचा सन्मान आहे, त्यांच्या विचाराचा सन्मान आहे। तुम्ही मला फक्त इथं समोर उभं केलंय एवढंच मी म्हणू इच्छितो, कारण हे सोपं नसतं की ज्यांच्या कुठलेच वारसे नाहीत, ज्यांना परंपरेनं खालीच ठेवलेलं आहे, कायम आपण कष्ट करीत झिजण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय, अशा समाजानं पुढे येणं, त्यांनी शिकणं, पुढे जाणं आणि काहीतरी धडपड करू पाहणं। कारण मी तर सांगतो की माझी तर आमची पहिलीच जनरेशन आहे, पहिली पिढी शिकणारी पुढं जी गाव सोडून बाहेर आली, त्यामुळं कष्ट पडतात, खूप टक्के टोमणे सहन करावे लागतात, पण पुन्हा पुन्हा बाबासाहेब तुम्हाला मार्ग दाखवतात। ते सांगतात की चल पुढे, चल चल, मी चाललो। त्यांनी जे सहन केलं, रमाईने जे सहन केलं, त्याच्या तुलनेत वाटतं की आपलं आपण तर कणभर पण नाहीये, मग काय करायचं, पुन्हा कष्ट करायचं, पुन्हा पुढे जायचं। मी परत नेहमी हेच सांगतो की शिकल्याशिवाय पर्याय नाही, काहीच पर्याय नाही। म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, आज त्याला इतकी वर्ष लोटून गेली, पण हे संपलंय का तर नाही संपलं, कारण अजूनही आपण त्याच तिथेच बराच अजून खूप प्रगती केलेली नाहीये, आपला खूप पुढे जायचंय, तो वारसा आपला पुढे न्यायचा आहे आणि रमाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असणार आहे। मी नेहमी सांगतो, मला आज तो पुरस्कार सर असं वाटतं की हा रमाईच्या नाही तर माझ्या आईच्या नावाचा पुरस्कार असावा, कारण प्रत्येकाची आई ही ती रमाई असते तिच्यासाठी। मी माझ्यासाठी पण माझी आई, मी नेहमी सांगतो आईसाठी की मी आईचं नाव पण लावतो सर, म्हणजे तुम्ही लिहिलं नाही कर तर मी किरण इंदू केंद्रे असंच लावतो सर होतं माझं नाव। मी वडिलांचं नाव नाही लावत, आईचं। त्याला अर्थात खूप कारण आहेत, कारण आईमुळे इथे मी एक छोटीशी आठवण सांगू इच्छितो की रमाईचे आपण खूप, आता सरांनी मी खरं तर खूप गोष्टी आहेत रमाईच्या सांगण्याबद्दल, ज्या अनेक गोष्टी मी पण सांगू शकतो पण सांगणार नाही, कारण गोसावी सरांनी इतक्या ज्या ओजस्वी भाषेमध्ये सांगितली रमाई, मला वाटतं तिथे ती थांबायला हवं, त्यात कोणी मिठाचा खडा नको टाकायला। पण रमाईनं जे कर्तृत्व आहे तसंच प्रत्येकाची आई आपल्यासाठी काहीतरी करत असते। मी माझ्या आईचा एक छोटासा किस्सा सांगतो। मी 10वीला होतो 1995 साली साधारणतः। तर 10वीला असताना माझ्या वर्गामधले तसं बघितलं तर मी एका सरपंचाचा मुलगा, माझे वडील 4 गावचे सरपंच होते, चांगली शेतीवाडी होती, सगळं होतं बऱ्यापैकी घरी, पण वडिलांना प्रचंड दारूचं व्यसन होतं। परत याला रमाईचा संदर्भ आहे की रमाईने बाबासाहेबांना ज्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा टाकायला लावली की दारू पिऊ नका। याला कारण त्यांनी असे अनेक जण बघितले होते की ज्यांच्या दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत होता। हेच दुःख आम्ही आमच्या घरात बघितलं की तसा बरा चालणारा एक चांगला वडील, थोडासा शिकलेला, पण फक्त दारूच्या व्यसनापायी मग त्याचे सगळे वाताहत झाली होती। मी लहानपणी वेटर म्हणून हॉटेलमध्ये काम करायचो, माझा भाऊ पण सोबत यायचा आणि सगळे कष्ट आई उपसायची। मी 10वीला होतो, 10वीला आम्हाला त्यावेळेस अपेक्षित गाईड, तुम्हाला मुलांना माहिती असतील तर ते अपेक्षित गाईड लागायचे, त्याची किंमत साधारण त्यावेळेस काही 150 रुपये असेल। तर त्या 150 रुपयाचे गाईड घ्यायचे कसे असा प्रश्न पडला। माझे वडील काय हो एकदम नेतेगिरी करणारे ना, हो गाईड, अरे अजून घेऊ काय तुला असं म्हणायचे। परत दारू पिले की सगळं विसरून जायचे आणि गायब व्हायचे 8-8 दिवस। तर एक दिवस मी
संध्याकाळी मला रोज वर्गामध्ये मुलं गाईड दाखवायची ती, अरे मी घेतलं, त्याने घेतलं, याने घेतलं. मी म्हणायचं माझं काय, मला कसं गाईड मिळेल ना. मग मी संध्याकाळी घरी बसलो, असं छोटंसं आमचं झोपडीचं घर होतं. माझ्या आई पुढे बसून मी असं म्हणालो की बहुतेक मी आई यावर्षी नापास होईल. विचार करा, माझी आई अडाणी, जे अडाणी या अर्थाने नाही, शिक्षण या अर्थाने अडाणी, बाकी ती प्रचंड हुशार आहे. तिच्यासारखं व्यावहारिक ज्ञान, मी ज्याला ट्रॅडिशनल विजडम म्हणतो, जे उपजत शहाणपण आहे ना, ते जे माझ्या आईला होतं किंवा अनेक आयांना असतं तसं कोणाला नसतं. तर तिला जेव्हा कळलं की मी नापास होतोय असं म्हणतोय काहीतरी, ती अक्षरशः थरथरली. म्हणजे मला तिच्या डोळ्यातली ती चमक अजूनही आठवते की ती असं म्हणाली ना, असं कसं काय बोलतोस तू की नापास होशील, कारण शाळेत सगळे म्हणतात की वर्गात हुशार तूच आहेस. मी मला ते गाईड नाहीत ना, ती गाईड मिळणार नाही तर मग मी कसा पास होईल. तर आई म्हणाली की चल ठीक आहे, आपण घेऊ, काहीतरी करू, आपण गाईड घेऊ. मी मनातल्या मनात हसतो. मला वाटलं की आई काय करणार ना, एवढे पैसे आई कुठनं आणेल आणि मला गाईड कसे मिळतील. सकाळ झाली, मी शाळेत गेलो. शाळा संपली, एक दुपारी 12-1 वाजता मी बाहेर येत होतो आणि समोर जे चित्र बघितलं ते मी अजूनही माझ्या काळजावर कोरून ठेवलेलं आहे. समोर एक इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि माझी आई, गावच्या सरपंचाची बायको, 30 एकर शेतीची मालकीण, त्यावर मजूर म्हणून काम करतो. मी धावत पळत रडत गेलो, आई काय चाललंय हे. तर ती म्हणाली काही नाही, तुझ्या गाईड पुरते पैसे आले ना, मी काम बंद करेन, 8 दिवस फक्त मजुरी करते. आणि माझ्या आईनं ते केलं, मला गाईड घेतले. आणि अजून सांगतो, गाईड सोबत एक छोटीशी 20 रुपयाची घड्याळ पण घेतली. ते म्हणजे आता शिक. आणि त्यावर्षी मी शाळेत 10वीला पहिला आलो. पुढे खूप इतिहास घडला. फर्ग्युसन कॉलेजमधलं गोल्ड मेडल मिळालो. MPSC करून क्लास 1 ऑफिसर झालो. मंत्रालयात अनेक वर्ष नोकरी केली आणि आता इथे बालभारतीत काम करतोय. तर मूळ मुद्दा हा असा आहे की या आपल्याला इतका मोठा वारसा आहे, म्हणजे अशा आई घरोघरी आहेत ज्या तुमच्या आपल्या मुलाबाळासाठी कष्ट करायला तयार आहेत. फक्त आपल्याला तो वारसा, ती जाण ठेवून पुढे जायचंय. रमाईची जाण ठेवली तर मला वाटत नाही की आपल्याला कुणाचे प्रश्न विचारावे लागतील, कारण ती अनेक प्रश्नांची उत्तर रमाई आहे, अनेक प्रश्नांची. मी मगाशी एक वाचत होतो, मला इतकं एक सुखद अशी घटना वाचता आली की बाबासाहेब जेव्हा आंबेडकर तिकडे होते लंडनमध्ये, तेव्हा त्यांना एकदा पैशाची अडचण होती. तर यांनी गोवऱ्या थापून जमा केलेल्या रकमेतनं 14 रुपये त्यांना मनी ऑर्डर केले. मला वाटतं परदेशात शिकणाऱ्या नवऱ्याला मनी ऑर्डर करणारी ती भारतातली पहिली स्त्री असणार. यापूर्वी कुठल्या बाईनी आपल्या नवऱ्याला परदेशात शिकण्यासाठी मनी ऑर्डर केली होती असं कधी ऐकवत नाहीये. तर ती रमाबाईची आपण वारस आहोत. त्यामुळे आपला वारसा इतका भक्कम आहे. रमाबाईचा वारसा नष्ट होऊ शकत नाही. वारसे कुठले नष्ट होत आहेत, जे वादविवादाचे वारसे असतील, वैचारिक, प्रकांड पंडित, हे वारसे संपले. आपण अनेकांची वारसे संपताना बघितले. पण रमाईची भाषा ही काळजाची भाषा आहे. रमाईची भाषा प्रेमाची भाषा आहे. ज्याची भाषा ही करुणेची असते, प्रेमाची असते, आणि जी भाषा काळजाची असते ती कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे रमाईची भाषा पण ही अशीच कायम राहणार आहे, तुम्हाला मला प्रेरणा देणार आहे. फक्त त्यातनं आपण काय काय सकारात्मक घ्यायचं हे आपल्याकडं, ही आता आपली जबाबदारी आहे. आपले अनेक मंडळी आहेत, आडकर सर आहेत, इतकर सर आहेत, आम्ही त्यांना बघतो कायम प्रेरणा देणं. माझ्यासारख्या एकदम खेडेगावातल्या आल्या मुलांना अनेक लोकांनी सहकार्य केलं म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. असंच आपल्याला एकमेकांना हात द्यावा लागणार आहे. पाय ओढण्यापेक्षा हात देणं कधीही श्रेष्ठ असतं. आणि आपण ते लक्षात ठेवलं तरच पुढे जाऊ शकू. कारण इतकी सकारात्मकता, इतकी ऊर्जा, इतकं प्रकांड ज्ञान देणारी ही माणसं आपल्याला लाभलीत. आपण त्याची वारस आहोत. तेव्हा हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. फक्त मी शेवटी जाताना एक गोष्ट मला रमाई याच्या बस सांगावीशी वाटते आणि मी थांबतो. एकदा एक ऑर्केस्ट्रा सुरू होता एका ठिकाणी. म्हणजे एक विचार करा, ह्या दोघांचं नातं किंवा त्यांनी आपल्याला काय दिलं हे थोडक्यात सांगू इच्छितो मी. एका ठिकाणी एक ऑर्केस्ट्रा सुरू होता. त्या ऑर्केस्ट्रामध्ये तो गायक वादक इतका धुंद झाला होता, त्याच्या गळ्यात गुलाबाची माळ होती, गुलाब पुष्पाची माळ होती, आणि तो त्या धुंदीमध्ये वाजवत असताना ती एक एक पाकळी खाली पडत होती. तर तो नवरा जो बघणार होता, नवरा बायको दोघं त्या ऑर्केस्ट्रा बघत होते. नवरा सहज कुत्सितपणे म्हणाला, मला असं वाटतं की थोड्या वेळामध्ये त्याच्या गळ्यात फक्त दोराच उडेल, त्याच्या गळ्यात फक्त दोराच उडेल. तेव्हा ती बायको सहजपणे म्हणाली की बहुतेक दोराच उडेल, पण ज्यावेळेस तो फक्त दोरा असेल त्यावेळेस तो गुलाबाच्या पाकळ्याच्या गालीच्यावर उभा असेल. त्यामुळं बाबासाहेबांच्या आणि रमाबाईच्या नात्यावर हे नातं हे असं ह्या दोऱ्याचं आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्याचं आहे. ज्या पाकळ्याचा सुगंध तुम्ही आम्ही भोगतोय तो सुगंध असाच जगभर पसरत राहो, हीच या क्षणी कामना करतो. आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही सन्मानित केलं त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भीम. वागसकरताईंना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या सगळ्यांना मी रमाईच्या आपल्या या जयंतीनिमित्त प्रथम शुभेच्छा देते, रमाईंना अभिवादन देते. सर्वप्रथम माफी मागते की मला इथे यायला उशीर झाला. 2012 साली जेव्हा नगरसेविका म्हणून निवडून मी आले तेव्हा 21B हा माझ्या प्रभागात हा भाग येत होता. 2014 साली पुतळ्यासाठी जागा शोधण्याची सुरुवात झाली आणि पुतळ्याला, आणि तोही पूर्णाकृती पुतळ्याला योग्य जागा मिळावी म्हणून सुरुवातीला आधी गार्डनमध्ये जागा बसवायचं असं चालू होतं. म्हटलं बाबासाहेबांचा पुतळा आपण गार्डनमध्ये बसवलेला आहे, फक्त त्या स्पेसिफिक दिवशी आपण तिकडे जातो. तेव्हा हट्ट धरला की हा पुतळा तिथे नाही, दर्शनी भागात असावा, की रोज लोकांना त्याचं दर्शन व्हावं आणि रोज रमाईंची आठवण यावी. कुठेतरी माझा हट्ट होता तो कुठेतरी सगळ्यांनी ऐकला आणि पुतळ्याची जागा इथे ठरली. त्याच्यानंतर याच्या बाजूला जे उत्कृष्ट गार्डन आहे आणि प्रभाग 21ला लौकिक म्हणजे त्याच्या लौकिकात भार पडेल असं ते इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयोजन केलं. इथे एक MSEBचं ऑफिस होतं, त्या ऑफिसला गार्डनमध्ये जागा दिली आणि ही जागा आपण खास पुतळ्यासाठी तयार केली. पुतळा हा समाजाकडून बसवला गेला. खरं म्हणजे रमाईंचा इतिहास आपल्या कोणत्याच इतिहासाच्या पुस्तकात शिकवला जात नाही. या पुतळ्याच्या निमित्तानं जेव्हा या चळवळीशी माझा संपर्क आला तेव्हा मला असं वाटतं नेहमी की पुतळे बसवून फक्त नाही, त्याच्यापासून कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन त्याच्यातून काहीतरी काम केलं पाहिजे. बाबू वागसकर आणि आम्ही या जेव्हा पुतळा बसवला त्या वर्षापासून आम्ही रमाईंच्या नावानं एक शिष्यवृत्ती चालू केली आणि आमच्या ट्रस्टच्या मार्फत आत्तापर्यंत 3200 मुलींनी त्याचा लाभ घेतलेला आहे. दरवर्षी ज्या मुली आमच्याकडे ॲडमिशनसाठी येतात त्यांचं ॲडमिशन केलं जातं आणि त्यांचं ग्रॅज्युएशन जे काय ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतील तोपर्यंत आमच्याकडून आम्ही त्यांना जी काही शैक्षणिक मदत ती करतो. जसं दादांनी सांगितलं ते खेड्यातून आले, मी तर पुण्यातच लहानाची मोठी झालेली आहे, वाड्यामध्ये लहानाची मोठी झालेली आहे, मोठं कुटुंब आणि एकच वडील शिकणारे. बाबू वागसकर असतील किंवा मी असेल, आम्हाला लोकांनी मदत केली म्हणून आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो. त्याच भावनेतून पहिल्यापासूनच आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून वह्या वाटप असेल, दप्तर वाटप असेल, त्याचबरोबर मुलींना हे स्कॉलरशिप देणं हे कार्य आम्ही चालू केलं आणि ते अजूनही आमचं कार्य पुढे चालू आहे. जेव्हा राजकीय जीवनामध्ये मी प्रवेश केला, सुरुवातीला जेव्हा दादा मला म्हटलं गेलं की इलेक्शनला उभं राहा, मी तर नकारच दिला होता. तेव्हा कुठेतरी माझ्या धीरांनी मला समजावून सांगितलं, चांगलं जर सामाजिक कार्य करायचं असेल तर राजकीय पार्श्वभूमी असेल तर तुम्ही चांगलं काम करू शकता. मला जे काही पद मिळालं, 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, तर ते काम मी माझं खरोखर सामाजिक काम म्हणून त्याचा मी आनंद घेतला आणि त्या चळवळीशी निगडीत झाले आणि हेच काम पुढे नक्की आम्ही चालू ठेवू असं मी तुम्हा सगळ्यांना आज या निमित्तानं आश्वासन देते. दरवर्षी या ठिकाणी मी येतेच. यावर्षी काकू आणि या तुम्ही सगळ्यांनी ठरवलं मला पुरस्कार दिलात त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. खूप मोठं कार्य नाही आहे पण नक्कीच हे कार्य पुढे चालू करण्याचा आणि मोठं चालू ठेवण्याचा आणि मोठं करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.